विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आपण आज पाहणार आहोत एक पुढचा पॉइंट जो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. ठीक आहे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स एक समजावणं. ठीक आहे, थोडासा या सब्जेक्टला तुम्ही थोडंसं मॅच्युअर लेवलने घ्यायला शिका. ठीक आहे, आता भरपूर साऱ्या पोरांना भरपूर सारे क्वेश्चन्स असतात जे की कोणाला ते विचारू शकत नाहीत. तर माझं एक सजेशन असेल की तुमचे जे टीचर्स आहेत त्यांच्याकडून तुम्ही ते डाऊट क्लिअर करून घ्या. ठीक आहे, हा चॅप्टर हसण्यासारखा नाहीये. ठीक आहे, हे जाणून घेणं, सायंटिफिकली जाणून घेणं आपल्या बॉडीबद्दल हे नेहमीच महत्वाचं असतं. ठीक आहे, जेव्हा आपण आपल्या बॉडीबद्दल जाणून घेऊ तेव्हाच आपण दुसऱ्याविषयी जाणून घेण्याचं काम करू आणि त्याच्यामधून काहीतरी नवीन उत्पन्न करण्याचं काम करू. ठीक आहे, त्यामुळे या चॅप्टरला शिकवताना मीही तेवढ्याच सिरियसली शिकवेन आणि तुम्हीही तेवढ्याच सिरियसली घ्या. थोडंसं मॅच्युअर वेनी घ्यायला शिका. ठीक आहे, या गोष्टींना. आता बघा, प्रिव्हियसली नॉलेज आपल्याला काय होतं, मेन हॅव एक्स अँड वाय सेक्स क्रोमोझोम. ठीक आहे, मेनला काय एक्स वाय सेक्स क्रोमोझोम होते, हे आपण पाहिले हेरिडिटी आणि व्हेरिएशन ह्या चॅप्टर मध्ये आपण शिकलो होतं. ठीक आहे, आणि वुमन हॅव एक्स एक्स सेक्स क्रोमोझोम. आता हे ह्युमन बिंग्स मध्ये चालू आहे म्हणून मी इथं मेन अँड वुमन हा शब्द वापरतोय. अदरवाईज मी काय वापरणार, मेल अँड फिमेल. ठीक आहे, मेनला एक्स वाय सेक्स क्रोमोझोम असणार आणि वुमनला काय असणार, एक्स एक्स सेक्स क्रोमोझोम. ड्यू टू दिस सेक्स क्रोमोझोम्स, आता याच सेक्स क्रोमोझोम्स मुळे काय होणार, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विथ स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप्स इन बॉडी ऑफ मेन अँड वुमन. मग एक स्पेसिफिक रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे मेन आणि वुमन मध्ये दोघांमध्येही डेव्हलप होत असते. पण एक नोट करण्यासारखा पॉईंट काय बघा इकडं, एक्स क्रोमोझोम हे दोघांमध्ये प्रेझेंट असतं, कोणामध्ये, मेन आणि वुमन मध्ये. आता आपण इथे म्हणलं की मेन हॅव एक्स वाय आणि वुमन हॅव एक्स एक्स, मग एक्स क्रोमोझोम हा कॉमन झाला, दोघांमध्ये ते कॉमन आहे. पण जेव्हा वाय क्रोमोझोमची गोष्ट येते तेव्हा वाय क्रोमोझोम हा फक्त आणि फक्त मेन्स मध्येच प्रेझेंट आहे. आता मी हे का सांगतो, हे मी ह्या लेक्चरच्या शेवटी सांगणारच आहे. ठीक आहे, हे गोष्टी रिमेंबर करण्यासारख्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तुम्हाला फिगर नंबर 3.16 दिले, ती थोडीशी पुस्तक समोर ठेवा आणि ती फिगर बघा. मी काही तेवढा आर्टिस्ट नसल्यामुळे मी इथं ड्रॉ केलेली नाहीये. ठीक आहे, त्यामध्ये काय काय असतं बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट, फर्स्ट वन टेस्टिस, दुसरं व्हेरियस डक्ट्स, तिसरं ग्लँड्स, आणि हे सर्व मिळून काय स्पर्म फॉर्मेशनचं काम करत वगैरे असतात. ठीक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हे सर्व कामाला येत असतात आणि त्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये हे सगळे पार्ट असतात. एक टेस्टिस, दुसरं व्हेरियस डक्ट्स आणि तिसरं ग्लँड्स. मग टेस्टिस मध्ये काय काय असतं बघा, प्रेझेंट इन स्क्रोटम आउटसाइड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. आता ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे आपल्या जस्ट पोटाच्या थोडासा खालचा भाग, त्याला काय म्हणतो आपण, ॲब्डॉमिनल. आणि त्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या जस्ट आउटसाइड स्क्रोटम असतो आणि त्या स्क्रोटम मध्ये काय, टेस्टिस प्रेझेंट असतात. ठीक आहे, राऊंड शेप मध्ये वगैरे. कंटेन्स न्यूमरस सेमिनिफेरस ट्युबल्स, आणि ते टेस्टिस काय करतं, सेमिनिफेरस ट्युबल्स कंटेन करण्याचं काम करतं. त्यामध्ये सेमिनिफेरस ट्युबल्स तुम्हाला दिसत असतील बघा त्या डायग्राम मध्ये, ते ते कंटेन करत असतं, इन विच जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट असतं. त्या सेमिनिफेरस ट्युबल मध्ये जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट असतं, जे की स्पर्म्सला मॅच्युअर करण्याचं वगैरे काम करतं. ठीक आहे, त्या जर्मिनल इपिथेलियम मध्ये काय होतं, मग मियोसिस होतं आणि मियोसिसद्वारे स्पर्म फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि स्पर्म फॉर्म होतात. मग आता स्पर्म फॉर्म झालं तर नेक्स्ट काय होणार त्याचं, आता एकदा तर स्पर्म फॉर्म झाले तर त्याचं नेक्स्ट काय होणार हेही आपल्याला माहित असायला हवं. ठीक आहे, आपण पाहिले की स्पर्म फॉर्म झाले. आता एकदा का स्पर्म फॉर्मेशन झालं तर त्यांना पुढे ढकलण्याचं काम करण्यात येतं, म्हणजे ते सेंट फॉरवर्ड होतात. कशाद्वारे, थ्रू व्हेरियस ट्युबल्स. म्हणजे ज्या ज्या व्हेरियस ट्युबल्स प्रेझेंट आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, ते स्पर्म त्याद्वारे पुढे पुढे सरकत जातात. मग ते पुढे कोणत्या सिक्वेन्स मध्ये सरकत जातो, पहिल्यांदा ते येतात रिटेट टेस्टिस मध्ये, रिटेट टेस्टिस टू जातात वास इफरन्स मध्ये, वास इफरन्स मधून जातात इपिडिडमाइस मध्ये, इपिडिडमाइस मधून जातात वास डिफरन्स मध्ये, आणि तिथून जातात कुठे, इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये. पण इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये आपल्याला सेमिनल वेसिकल नावाची जी ग्लँड असते त्याच्यामधूनच सिक्रेशन पाहायला मिळतं. ठीक आहे, ते सिक्रेशन करते कुठं, स्पर्म साठी, आणि त्याला काय वेगवेगळे एनर्जीचा सोर्स देते किंवा एन्झाईमचा सोर्स देत असते. ह्या वेगवेगळ्या ग्लँड त्या स्पर्मला वेगवेगळे सोर्स देत असतात. मग ते इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये गेलं तर तिथे सेमिनल वेसिकलचं सिक्रेशन होतं, तिथून ते जातं युरिनोजेनायटल डक्ट मध्ये आणि तिथून त्याचं इजॅक्युलेशन होत असतं. ठीक आहे, मग त्या युरिनोजेनायटल डक्ट मध्ये गेल्यानंतर तिथं आणखी दोन ग्लँडचं सिक्रेशन होतं. एक असते ती प्रोस्टेट ग्लँड आणि दुसरी असते ती काउपर ग्लँड. त्यांचं सिक्रेशन होतं आणि स्पर्मचं मॅच्युरेशन होतं. ठीक आहे, मग आता जसं जसं स्पर्मला आपण पुढे पुढे ढकलत जातो तसं तसं ते वेगवेगळ्या डक्टमध्ये आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं, आणि जसं जसं ते वेगवेगळ्या डक्टमध्ये गेलं तसं तसं त्याचं काय, मॅच्युरेशन होणार, आणि तसं तसं ते त्याच्यामध्ये ॲबिलिटी प्रोड्यूस करण्याचं काम करतो. कोणती ॲबिलिटी,
तर ती ॲबिलिटी आहे ओहमला फर्टिलाइज करण्याची. मग आता इथं काही पॉईंट्स दिलेत बघा. सीमन म्हणजे काय, ज्यामध्ये स्पर्म्स आणि ऑल सिक्रेशन्स आहेत जे आपण ग्लँड्समध्ये पाहिले, ठीक आहे. इजॅक्युलेटेड डक्ट, कसं युरिनरी डक्ट यांनी जेव्हा ते सिक्रेशन केले आणि अलॉंग विथ स्पर्म्स, त्याला आपण सीमन असं म्हणतो. ते कुठून इजॅक्युलेट होतं, ते पेनिसद्वारे इजॅक्युलेट होतं, ठीक आहे. मग आता ऑल ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे कसे आहेत, पेअर्ड. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये सगळेच ऑर्गन पेअर मध्ये आहेत, एक्सेप्ट काय, युरिनरी ट्रॅक्ट, दुसरा आहे पेनिस आणि तिसरा आहे स्क्रोटम. त्याला आपण यूपीएस देखील म्हणून लक्षात ठेवू शकतो, ठीक आहे. अशा प्रकारे हे काय आहेत, सिंगल ऑर्गन्स आहेत, ठीक आहे. मग आता बघूयात की नोट पॉइंट आपल्याला काय दिले गेले. आता वेगवेगळे फॅक्ट्स दिले गेलेत कोणाविषयी, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विषयी, ठीक आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विषयी फॅक्ट पण कोणत्यात बघा. एक, लेंथ ऑफ इच एपिडिडायमिस इज 6 मीटर्स. बघा एवढी जास्त त्याची लेंथ असते, आपल्याला ते दिसत नाही पण त्याची लेंथ ही 6 मीटर एवढी असते. दुसरी गोष्ट, लेंथ ऑफ स्पर्म इज 60 मायक्रोमीटर. बघा लेंथ ऑफ स्पर्म किती असते, 60 मायक्रोमीटर. तिसरी गोष्ट आहे, स्पर्म हॅज टू क्रॉस डिस्टन्स 6.5 मीटर. एपिडिडायमिसची लेंथ 6 मीटर झाल्यावर त्याचं तेवढं अंतर कापणं हे साहजिकच आहे, म्हणजे किती आता 6.5 मीटर. चौथं, टू कव्हर दिस मच डिस्टन्स. आता 6.5 मीटर जर डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर स्पर्मला काय एनर्जी लागणार, आणि तीही खूप लार्ज प्रमाणात लागणार, हे आपल्याला माहितच आहे. म्हणजे किंवा ते आपल्याला जाणून घेणं महत्वाचंच आहे. कारण आता 6.5 मीटर त्याला डिस्टन्स कव्हर करायचं आहे आणि त्याची लेंथ किती आहे, 60 मायक्रोमीटर. बघा म्हणजे जवळपास 1000 टाइम त्याला काय करायचंय, त्याचा डिस्टन्स कव्हर करायचंय, आणि त्यामुळे त्याला एनर्जी ही लागणारच आहे. त्यामुळे एनर्जी सोर्स म्हणून सीमन मध्ये काय असतं, फ्रुक्टोज असतं. त्या फ्रुक्टोजला यूज करून स्पर्म काय करतो, पुढे पुढे ट्रॅव्हल करण्याचं काम करत असतो. हे होतं ऑल अबाउट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बिंग्स, ठीक आहे. अशा प्रकारे हे लेक्चर आपल्या इथं संपत आहे, ठीक आहे. हे लेक्चर थोडं मध्ये मध्ये पॉज करून थोडेसे नोट्स घेत चला. आणि हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.